हॅलो फ्रेंड्स, युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल बिग झिरो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मल्टी वर्डेड सेंटेन्स मध्ये सेंटेन्स हे दोन भागामध्ये डिवाइड होतं. थोडक्यात मल्टी वर्डेड सेंटेन्स म्हणजे काय? एका वाक्यामध्ये अनेक शब्द येतात, त्याला मल्टी वर्डेड म्हणायचं. त्या मल्टी वर्डेडचे दोन भाग पडतात. तर ते दोन भाग म्हणजे सब्जेक्टचा आणि प्रेडिकेटचा. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. थोडक्यात सब्जेक्ट म्हणजे काय तर उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे थोडक्यात विधेय. थोडक्यात सेंटेन्स डिवाइड होतं दोन भागामध्ये. सेंटेन्स मल्टी वर्डेड सेंटेन्स डिवाइड इनटू टू पार्ट्स. सो फर्स्ट सेंटेन्स डिवाइड दोन भागामध्ये होतं. पहिला भाग आहे सब्जेक्टचा, ज्याला आपण नाउन पार्ट सुद्धा म्हणू शकतो. नाउन पार्ट, त्याला आपण एनपी असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आहे प्रेडिकेटचा. प्रेडिकेटचा म्हणजे थोडक्यात विधेयाचा. हा उद्देश आणि विधेय. थोडक्यात हा असतो वर्ब पार्ट. हा असतो वर्ब पार्ट. ह्याला आपण व्हीपी असं कॉल करूया. थोडक्यात सेंटेन्स दोन भागामध्ये डिवाइड होतं. सब्जेक्ट पार्ट आणि प्रेडिकेट. थोडक्यात सब्जेक्ट कशाला म्हणायचं? सब्जेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव असतं. इंग्लिशमध्ये डेफिनेशन तसंच होतं की when we make a sentence we name person or things. This is called a subject of that sentence. एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव घेणं म्हणजे त्या वाक्यातला तो सब्जेक्ट झाला. आणि से समथिंग अबाउट दॅट सब्जेक्ट इज कॉल्ड अ प्रेडिकेट. त्या व्यक्ती किंवा त्या वस्तूबद्दल जास्तीचं सांगणं किंवा अधिकचं सांगणं त्याला प्रेडिकेट म्हणतात. आणि मेनली सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे वाक्याचे दोन भाग करणारे घटक आहेत. फॉर एक्झाम्पल, कुलदीप गॉट अ प्राइज. ह्या वाक्यामध्ये मी बोलतोय कुलदीप बद्दल. कुलदीप इज अ सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स अँड गॉट अ प्राइज मीन्स प्रेडिकेट. दिस इज अ सब्जेक्ट. आय एम स्पीकिंग अबाउट whom. सो कुलदीप इज माय सब्जेक्ट. मी कोणाविषयी बोलतोय तर कुलदीप बद्दल बोलतोय. तर कुलदीप हा माझा वाक्यातला हा सब्जेक्ट आहे आणि हा वाक्यातलं प्रेडिकेट आहे. म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं आणि ज्याच्याविषयी काय बोललं जातंय त्याला प्रेडिकेट असं म्हणायचं. थोडक्यात म्हणजे सब्जेक्ट हा कन्सिस्ट असतो. सब्जेक्ट मध्ये काय येतं? नाउन येतं, प्रोनाउन येतं, ऍडजेक्टिव्ह येतं. प्रेडिकेट मध्ये काय येतं? प्रेडिकेट मध्ये येतं वर्ब. प्रेडिकेट मध्ये येतं वर्ब. कॉम्प्लिमेंट येतं. कॉम्प्लिमेंट येतं. ऍडव्हर्बियल्स येतात. मॉडिफायर्स येतात. ऍडव्हर्बियल्स येतात आणि मॉडिफायर सुद्धा येतात. थोडक्यात सब्जेक्ट मध्ये हे एखाद्या व्यक्तीचं नाव येतं, सर्वनाम येतं किंवा विशेषण सुद्धा येतं. ठीक आहे. आणि प्रेडिकेट मध्ये वर्ब येतं, कॉम्प्लिमेंट येतं, ऍडव्हर्बियल येतं आणि मॉडिफायर सुद्धा येतं. थोडक्यात सेंटेन्सचे दोन भाग पडतात, सब्जेक्टचा आणि प्रेडिकेटचा. तर हे झालं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बद्दल. मित्रांनो, येथे सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची व्याख्या दिलेली आहे. ते आपल्याला यायची आहे, वारंवार पाठ करायची आहे आणि सारखं रिकॉल करत राहायचं आहे. ठीक आहे. तर इथं सब्जेक्ट म्हणजे द पार्ट विच नेम्स द पर्सन ऑर थिंग्स वी आर स्पीकिंग अबाउट इज कॉल्ड अ सब्जेक्ट. ज्याच्याविषयी बोलतो आपण त्याला सब्जेक्ट म्हणायचं. व्हॉट ऑर हुम अबाउट वी आर स्पीकिंग इज कॉल्ड अ सब्जेक्ट. नेक्स्ट आहे त्याचं एक्झाम्पल. आता ह्या वाक्यामध्ये बघा, रमेश इज माय फ्रेंड. सो रमेश बद्दल बोलतोय आपण, म्हणून रमेश हा सब्जेक्ट आहे ह्या सेंटेन्सचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे द पार्ट ऑफ द सेंटेन्स which tells something about that subject is called a predicate of that sentence. म्हणजे वाक्यातील असा भाग जो सब्जेक्ट विषयी अधिकची माहिती सांगतो त्याला प्रेडिकेट असं म्हणायचं.
तर वाक्यातील जो वाक सब्जेक्ट विषयी जास्त माहिती सांगतो तो प्रेडिकेट असतो. युजली तो सब्जेक्ट नंतरच असतो. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, रमेश इज माय फ्रेंड. इज माय फ्रेंड हे काय आहे? प्रेडिकेट आहे. तर रमेश बद्दल माहिती सांगायला लागलं की तो माझा मित्र आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सब्जेक्ट हा रमेश आहे, प्रेडिकेट हे काय आहे? इज माय फ्रेंड आहे. तर हे झाले सेंटेन्सचे भाग. तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो, इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत. आपल्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचा भाग सविस्तर चर्चा करायचा आहे. तर इथे एक सेंटेन्स आहे, मेरी हॅज अ लिटल लॅम्प. ओके, तुम्ही पोएम ऐकली असेल लहानपणी, मेरी हॅज अ लिटल लॅम्प लाईक दिस. हे सेंटेन्स आपण घेतलेलं आहे. तर मेरी हॅज अ लिटल लॅम्प या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट ओळखायचा कशा? तर आपण कोणाविषयी बोलतोय? मेरी विषयी बोलतो. मेरीकडे काय आहे? एक लॅम्प आहे. ठीक आहे. तर ज्याच्याविषयी बोलतोय आपण काय? त्याला सब्जेक्ट म्हणायचं. ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. आणि त्याच्याविषयी काय बोललोय? शी हॅज अ लिटल लॅम्प. तर हे काय झालं? प्रेडिकेट झालं. ज्याच्याविषयी बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. ठीक आहे. शी हॅज अ गुड मेमरी. तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? शी हॅज अ गुड मेमरी इज अ प्रेडिकेट ऑफ दिस सेंटेन्स. या वाक्याचं प्रेडिकेट हे आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द अर्थ मूव्स अराउंड द सन. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. थोडक्यात ह्याच्या म्हणजे सब्जेक्ट कोण आहे? द अर्थ हा सब्जेक्ट आहे. आपण पृथ्वीविषयी बोलतो आहे आणि ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर हा झाला सब्जेक्ट अँड मूव्स अराउंड इज द प्रेडिकेट. ओके. नेक्स्ट सेंटेन्स ऑल्सो, द बॉय स्टूड ऑन द टेबल. ओके. द बॉय आपण कोणाविषयी बोलतोय? सब्जेक्ट. हा द बॉय हा सब्जेक्ट आहे. स्टूड ऑन द टेबल इज अ प्रेडिकेट. दोज डेज आर गॉन. दोज डे आपण त्या दिवसांबद्दल बोलतोय, हे सब्जेक्ट आहे आणि आर गॉन हे प्रेडिकेट आहे. द बस कम्स हिअर. ओके. द बस बद्दल बोलतोय आपण म्हणून ह्याला सब्जेक्ट म्हणायचं. कम्स हिअर हे काय आहे? प्रेडिकेट आहे. तर हे झाले सेंटेन्स मधले सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय. म्हणजे वाक्य तयार होत असताना वाक्य हे दोन भागामध्ये डिवाइड होतं. एक सब्जेक्ट पार्ट आणि एक प्रेडिकेट पार्ट. सब्जेक्ट म्हणजे उद्देशाचा आणि प्रेडिकेट म्हणजे विधेयाचा. ज्याच्याविषयी बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं आणि त्याच्याविषयी काय बोललं जातं त्याला प्रेडिकेट म्हणायचं. सब्जेक्ट इज द पार्ट ऑफ द सेंटेन्स, दॅट इज द नेम ऑफ द पर्सन ऑर थिंग whom we are speaking about that. And predicate means what? The part of the sentence that is to say something about that subject is called a predicate. So it usually comes first. तर कधी कधी सब्जेक्ट हा वाक्यामध्ये सुरुवातीला झाले. मित्रांनो बघा, तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट हा सुरुवातीला आहे. ओके. तर काही वाक्यामध्ये काय होतं? इट ऑकेजनली कम्स फर्स्ट टू एम्फेसाइज. ओके. म्हणजे काय होतं? कधी कधी सेक ऑफ एम्फेसाइज म्हणजे प्रेडिकेटला महत्व देण्यासाठी काय केलं जातं? काही काही वाक्यामध्ये प्रेडिकेट हे काय केलं जातं? अगोदर येतं सब्जेक्टच्या आणि सब्जेक्ट हे नंतर येतं. ओके. द बस कम्स हिअर. ह्या वाक्यामध्ये द बस हा सब्जेक्ट आहे आणि कम्स हे प्रेडिकेट आहे. इथं शेक ऑफ एम्फेसाइज म्हणजे प्रेडिकेटला महत्व देण्यासाठी काय करतात कधी कधी की प्रेडिकेट हे अगोदर येतं आणि सब्जेक्ट हे नंतर जातं. ह्याचं बघा उदाहरण, हिअर कम्स द बस. थोडक्यात हिअर कम्स हे काय आहे? प्रेडिकेट आहे आणि द बस हे काय आहे? सब्जेक्ट आहे. हे आपण मागं घेतल्यासारखं सेंटेन्स आहे. थोडक्यात कधी कधी काय होतं की प्रेडिकेट हे सब्जेक्टच्या सुरुवातीला येतं आणि सब्जेक्ट हे शेवटी येतं. अजून एक वाक्य घेऊयात आपण, those days are gone. हे वाक्य ह्यामध्ये दोज डेज हे काय आहे? सब्जेक्ट आहे. आर गॉन हे काय आहे? प्रेडिकेट आहे. ह्यामध्ये प्रेडिकेटला महत्व देण्यासाठी प्रेडिकेट अगोदर घेतात आणि सब्जेक्ट नंतर घेतात. हे सेंटेन्स असं तयार होईल. ओके. गॉन आर दोज डेज. ओके. गॉन आर दोज डेज. ह्याच्यामध्ये गॉन आर हे काय आहे? प्रेडिकेट पार्ट आहे आणि हा काय आहे? सब्जेक्टचा पार्ट आहे. म्हणजे आपण अगोदर म्हटल्यासारखं सब्जेक्ट कम्स फर्स्ट इन द सेंटेन्स अँड देन आफ्टर प्रेडिकेट कम्स. बट इन सम सेंटेन्स predicates placed before that subject to make sake of emphasize.
म्हणजे कधी कधी काय करतात, वाक्याला महत्व देण्यासाठी, प्रेडिकेटला महत्व देण्यासाठी काय केलं जातं की सब्जेक्टच्या अगोदर प्रेडिकेट ठेवला जातो. तर ठीक आहे, या दोन वाक्यांमध्ये तुम्हाला कळलं असेल की द बस कम्स हिअर, हिअर कम्स द बस. ओके, दोज डेज आर गॉन, गॉन आर दोज डे. थोडक्यात प्रेडिकेट अगोदर आलेला आहे आणि सब्जेक्ट नंतर आलेला आहे. तर नेक्स्ट म्हणजे इन इम्परेटिव्ह सेंटेन्स सब्जेक्ट इज अंडरस्टूड. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता हा गृहीत धरला जातो, थोडक्यात अंडरस्टूड केला जातो. मी जर एखाद्याला आज्ञा दिली सिट डाऊनची, तर यामध्ये यू हा सब्जेक्ट कन्सिडर असतो. फक्त हा प्रेडिकेटिव्ह भाग आपण बोलतो, ह्याच्यामध्ये यू हा सब्जेक्ट कन्सिडर आहे. मी म्हणलं थँक्यू, थँक यू, मी थँक्यू बोलून मोकळा झालो, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट नाहीये. तर ह्या थँक्यूच्या अगोदर आय हा सब्जेक्ट एक्सपेक्टेड असतो, अंडरस्टूड असतो. म्हणजे थोडक्यात इथं आय हा सब्जेक्ट एक्सपेक्टेड असतो. थँक हिम म्हटलं मी, समजा थँक हिम म्हणलं, ठीक आहे, एखाद्याचे आभार मानायचे तर इथं ह्याच्या अगोदर, ह्या थँक हिमच्या अगोदर यू हा सब्जेक्ट एक्सपेक्टेड आहे, यू हा सब्जेक्ट एक्सपेक्टेड आहे. म्हणजे थोडक्यात इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट हा लेफ्ट आउट असतो, पण आपण त्याला अंडरस्टूड करायचं असतं. इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सब्जेक्ट ऑल्सो अंडरस्टूड. म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, सब्जेक्ट हा गृहीत धरला जातो. फॉर एक्झाम्पल आपण वेल्डन म्हणतो, काय म्हणतो, वेल्डन म्हणतो. तर या वेल्डनच्या अगोदर आपण दॅट वॉज अ वेल्डन हे म्हणायला पाहिजे, दॅट वॉज अ वेल्डन हे म्हणायला पाहिजे. ओके, नो मोर ऑफ दॅट, नो मोर ऑफ दॅट, नो मोर ऑफ दॅट. ओके, ह्या वाक्याची शेवटी सुद्धा एक्सक्लेमेशन साइन आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. पण ह्या वाक्याच्या अगोदर आपण लेट अस हॅव नो मोर ऑफ दॅट हा सब्जेक्ट आपण अंडरस्टूड करायला पाहिजे. थोडक्यात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये सुद्धा सब्जेक्ट हा काय असतो, अंडरस्टूड केलेला असतो, जो आपण यूज करत नाही. ओके, सब्जेक्ट हा अंडरस्टूड करायला पाहिजे आणि रिमेनिंग पार्ट हा काय आहे, प्रेडिकेटचा आहे. म्हणजे थोडक्यात इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय होतं, आपल्याला सब्जेक्टचा पार्ट हा आपल्याला गृहीत धरावा लागतो, तो अंडरस्टूड करावा लागतो. तर ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय, की सब्जेक्ट हा सुरुवातीला येतो, प्रेडिकेट नंतर येतो. काही वाक्यामध्ये प्रेडिकेट अगोदर येतं, सब्जेक्ट नंतर येतं. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट गृहीत धरला जातो, एक्सक्लेमेटरी मध्ये सुद्धा सेंटेन्स गृहीत धरला जातो. तर हे झालं एकत्रित सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बद्दल. सब्जेक्ट म्हणजे उद्देश, प्रेडिकेट म्हणजे विधेय. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह कळलं असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ माय फ्रेंड्स, बाय.